वाव, आय लव कारलं. कारलं मला असलं प्रिय आहे आणि खरं म्हणजे कारल्याच्या एवढ्या रेसिपीज होऊ शकतात. काल मजा सांगतो तुम्हाला. काल मी पराशरमध्ये आलो आणि मला खरं म्हणजे भाकरी आणि कारलं हे खायला विलक्षण आवडतं. पण पराशरमध्ये कारल्याची रेसिपी काल जी काही खाल्ली ना, इट वॉज वाह, म्हणजे फारच सुंदर, फारच सुंदर. मी खरं म्हणजे मला नेहमी असं वाटतं की कारलं सुंदर आहेच, पण ते कारलं तसं छान करता आलं पाहिजे. असं सुंदर कारलं केलेलं होतं. आणि साला मला कळत नाही कायम, पण एरवी ना पुण्यामध्ये मी असेल तर अर्धी फार तर एक भाकरी खाल्ली की पोट भरतं. पराशरमध्ये आल्यानंतर एवढी भूक का लागते काय मला कळत नाही. म्हणजे मी कायम बघितलेलं आहे की इथे आलो मी मस्त 2-2.5 भाकरी पोळ्या वगैरे मस्त खातो, पुन्हा काहीतरी स्वीट ठेवलेलं असतं, सगळं मस्त. होतं ह्या वातावरणाचा ये मौसम का जादू आहे मी तर असं काहीतरी असणार आहे. कारण इथे बाहेर असं सगळा मौसम आहे ना की मस्त वाटतं, एकदम खायला खावंसं वाटतं, बाहेर फिरावंसं वाटतं. आता एक कारल्याच्या बागेत मी आलो. मी खरं म्हणजे कारल्याच्या बागेत मी पहिल्यांदा आलो आहे. मी स्वतः शेतकरी आहे, BSc ॲग्रिकल्चर केलेलं आहे, पण तरी कारल्याच्या बागेत मी असं कधी आलो नव्हतो. आणि ती कारल्याची अशी बाग, इतकी मेंटेन्ड, एवढी छान अशी बाग आहे. आणि हा 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 हिरवीगार कारले असे लगडलेले आहेत, इतकं सुंदर आहे. आता पराशरच्या इथे ही कारल्याची बाग आहे आणि कारल्याची बाग म्हणजे कारले किमान 6-7 महिने तरी असणार आहेत. त्यामुळे 6-7 महिने तुम्ही इथं मस्त या पराशरमध्ये, जरा भटका फिरा. तुमच्या लक्षात येईल. मग मला गंमत अशी वाटली की हा मनोज हाडोळे नावाचा काय वेडा माणूस आहे, त्यानं म्हणजे मातीशी तसं असलं नातं आहे की इथे सापडलेली सगळी माती त्यानं अशी एकत्र केलेली आहे. माती बघा, मातीतला हात लावा, मातीशी नातं घट्ट करा, फिरा, भटका मस्त आणि कारल्याच्या बागेत या. कारल्याच्या बागेत आल्यानंतर छान अशी कारली तोडा, घेऊन जा. बरं, याच्याकडे काय माहिती आहे का, पराशरमध्ये ओपन किचन आहे. मग ते गुपचूप गुपचूप असा काही प्रकार नाही आहे. तुम्हाला वाटलं ना की मला कारल्याची अशी भाजी करून घ्यायची, तुम्ही करून खाऊ पण शकता. आणि तुम्हाला असं वाटलं की रेसिपी वेगळी पाहिजे, यू कॅन सजेस्ट, यू कॅन डू, यू कॅन एक्झिक्यूट. तुमचं सगळं आहे, तुम्हाला हवं ते. मग मला पराशरमध्ये एकदम सांगत होता की आम्ही पाहुणे आहोत, तुम्हीच यजमान आहात, तुमचंच पराशर. अरे म्हटलं हे फारच बेस्ट आहे. एवढी छान गोष्ट असेल त्यामुळे आता तुम्ही अजिबात म्हणजे चुकू नका. बेस्ट वे. तुम्ही बाकी काय खाल्लं मला माहिती नाही, पण मी जे काल खाल्लं आहे ना कारलं पराशरमधलं, असं कारलं तुम्हाला घरी खायला मिळालं असेल असं मला वाटत नाही. त्याच्यामुळे तुम्हाला जर गोडवा हवा असेल खराच या वातावरणाचा, तर कारली खा. इथे या, कारली तोडा मस्तपैकी आणि पराशरमध्ये भाकरी, कारला आणि त्याशिवाय कारल्याचे वेगवेगळे रेसिपीज मस्त एन्जॉय करा. धमाल आहे. आय एम हॅपी हिअर यार. मज्जा मज्जा आहे, सगळी भारी आहे. आणि टोपली पण असली भारी दिली ना मला, एकदम मस्त. तुमच्या त्या ईश्वरीने अशी टोपली दिली आणून, म्हटलं वा 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 वा. अशा टोपलीमध्ये कारली तोडणं ही आणखी धमाल आहे. भारी येतात. आता कारली 7-8 महिने असतीलच ना? हो, पुढचे 7-8 महिने आहेतच. वा 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 वा, फारच भन्नाट आहे. आहे ना पाठीमागे पण गंमत आहे. म्हणजे तुम्हाला सांगू का, मनोज मध्यंतरी एका शाळेमध्ये मुलांना निबंध लिहायला सांगितलं. बरं का, निबंध लिहायला सांगितलं की तुम्ही झाडाला पत्र लिहा. क्या बात आहे, झाडाला पत्र लिहा. तर पोराने झाडाला पत्र लिहिलं आणि एका पोरीने असं लिहिलं, पत्र लिहिताना, हे झाडा, तुझ्या अंगावर जेव्हा खारुताई चढते तेव्हा तुला कसं वाटतं रे? तुला त्या खारुताईचा स्पर्श कसा वाटतो? मी म्हटलं हे शिक्षण आहे. क्या बात आहे. मी हात लावतोय कारल्याला, मी ह्या वेली सोबत बोलतोय. ज्याला झाडाची भाषा कळते ना त्याला दुसरं काही काय करायची गरज नसते. वा वा वा. वसंत आबाजी ढाकेंची कविता आहे, झाड कापावं, हो, त्याचा लगदा करावा, मग कागद करावा, मग त्याच्यावर लिहावं, मग ते छापावं, मग ते वाचावं. एवढं करण्यापेक्षा झाडच वाचावं. हा 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 हा. हे